कोल्हापूरमध्ये सरकारी कर्मचारी संपाचा दुसरा दिवस आहे। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपामुळे शासकीय कामकाजावर मोठा परिणाम जाणवतोय। अधिकारी कर्मचारी संपामध्ये सहभागी असल्याने अनेकांची कामं खोळंबलेली आहे। एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत कोल्हापुरातील शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना रस्त्यावरती उतरल्यात। संपाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हजारो कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आजही घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या या आंदोलनाच्या दरम्यान करण्यात आल्या। तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चांगलाच परिणाम जाणवतोय आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहुयात। एकच मिशन जुनी पेन्शन या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभरातील सरकारी निमसरकारी शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत। आज संपाचा दुसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय की याचाच परिणाम आता सर्वच शासकीय कार्यालयात होताना आपल्याला दिसून येतोय। आपण सध्या आहोत कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आणि इथली दृश्य पाहतोय। खरं तर नेहमीच गजबजलेला परिसर असणाऱ्या अनेकांची कामं या ठिकाणी होत असतात आणि त्यासाठी कामासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात। मात्र हा संपूर्ण परिसर या ठिकाणी आता निर्मुष्य झाल्याचं पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी या संपात उतरलेले आहेत। तर कोल्हापूर जिल्ह्यातील 65,000 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत त्यांनी या संपामध्ये उडी घेतलेली आहे। आजचा संपाचा दुसरा दिवस असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी खरं तर जो परिणाम आहे तो जाणवू लागलेला आहे। आज देखील जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातले हजारो जे कर्मचारी आहेत ते या संपात उतरलेले आहेत आणि त्याचाच परिणाम आता जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयामध्ये होताना आपल्याला पाहायला येतोय। त्यामुळं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात आज देखील हे सर्व शासकीय कर्मचारी एकत्र येऊन या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे याचाच परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी नसल्यामुळे आता कामं खोळंबल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।